वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात मीटिंग। लवकरच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण होणार, वैकुंठ पाटील। सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पेण तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काल सोमवारी तहसीलदार तानाजी शेजाल, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी शिर्कीचाळ नंबर 1, शिर्कीचाळ नंबर 2, दरबारवाडी, सरेभाग, बोरवे, मसद या भागातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तदनंतर त्यांनी आज मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता तहसील कार्यालयात पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची मीटिंग घेतली। या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या विभागातील शेतीच्या समस्या मांडल्या। बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। त्यासाठी त्या जुन्या उघाडी आहेत त्या काढणे, काही ठिकाणी उघाडीचे दरवाजे तुटले आहेत ते नव्याने बसवणे आणि ज्या ठिकाणावरून पाण्याचा निचरा होते अशा ठिकाणी मँग्रोवची झाडे वाढली आहेत ती काढल्याने आमची शिल्लक राहिलेली शेती वाचू शकते, असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले। या मीटिंगसाठी वैकुंठ पाटील यांनी तहसीलदार, खारलॅन अधिकारी, कृषी अधिकारी व वन अधिकारी यांना बोलावून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सांगितले। याबाबत खारलॅन उपअभियंता अतुल भोईर यांनी बोलताना सांगितले की 2 दिवसात शेतीची पाहणी करून 15 दिवसाच्या आत ही कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले। तर वन अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मँग्रोवचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले। यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, खारलॅन अधिकारी, वनाधिकारी, महसूल अधिकारी तसेच पेण तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह विनायक पाटील, पेण। दुसरा सर मुद्दा असा आहे की ही जी आपत्ती जी आपण जी बोलतोय ही आता मानवनिर्मितच आहे, मला नक्की बोलायचं आहे। म्हणजे खरोखर मानवनिर्मित आहे। अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा आहे की आम्ही सांगितलं शासनाने आहे ना प्रत्यक्ष सगळी व्यवस्था करून दिली पाण्या निचरा होण्याची, पण कोणी परवानगी दिली आणि ते 1 नंबरचा दरवाजा बंद झाला। ॲक्च्युली 1 नंबरचा दरवाजा बंद झाल्यामुळे ही खरी नुकसानी झाली उघाडीचा आणि दुसरी बुडाफ्याचा। ॲक्च्युली खारलॅनने बनवताना 2 दरवाजे बनवले, पुढच्या उघाडी फोडलेले असतात। अनेक वेळा आपण जेव्हा आपण इथे ग्रामसभा झाली तेव्हा सुद्धा आहे की आपण त्यावेळेला उडाफा शिर्कीचा पाटुकला उघाड आणि एक शिर्कीचा नंबर 2 एकची तिचा दरवाजा एक बंद केलेला। आता हा जो लोड येतोय हा संपूर्ण एका उघाडी येतोय, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा जास्त होत नाही। आणि आता तुम्हाला मगाशी मुद्दा मानला की खारफुटीमुळे पाणी निचरा होत नाही, पण ॲक्च्युली जर हा जर दरवाजा उघाडीचा दरवाजा उघडा असेल मुळात सर, जर हा जर दरवाजा बंद ठेवला ना आणि जर वरून जर पाणी जर जो आता जो 6 दरवाजे सोडले होते आणि इकडून अजून मोठा उधाण असताना ती घरं बुडतील। मुळात म्हणजे भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ही जी घरं दिसतात आणि ती बघा ती तुम्हाला बंदिस्ती दिसते, ही घरं सगळी 6.5 फूट आहे ना हाईटच्या खाली आहेत। जर ह्या साईडनी जर पूर आणि त्या साईडने जर हाईट असेल ही घरं आहे ना ते भालपट्ट्यापर्यंत बुडतील। म्हणजे अशी वस्तुस्थिती खरी आहे। तर प्रामुख्याने सर मारलेलाच राहतो त्यासाठी मी परवा गेलो होतो ना, त्यांनी सर्वांनी आता काय सांगितलं, दरवाजे 1-2 ठिकाणी खराब झाले। दरवाजाचा प्रश्न नाही साहेब, ॲक्च्युली दरवाजा काँक्रीटने बंद केला, काँक्रीटने बंद केला।